महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मीन्स 2026 अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग आला आहे. शासनाने 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठित कर्जांसाठी पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेचाही लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 18,068 पात्र शेतकरी खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10,962 खात्यांची यादी प्राप्त झाली असून त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 10,525 आणि राष्ट्रीयकृत बँकांची 437 खाती आहेत. 6 ऑगस्ट 2026 पर्यंत 8,649 खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टेक नोंदणी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा CSC केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती कार्यरत असून प्राप्त 23 तक्रारींपैकी 9 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरू असून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ज्यांचं थकीत कर्ज होतं तर त्यांना कर्जमुक्तीच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये जे टप्पे आहेत ते आताच आपल्याला DDR यांनी सांगितलेले आहेत. यामध्ये कर्जमुक्ती, एक वेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रकमेनुसार त्यांच्या कर्जाचा तो लाभ दिला जातोय. आपल्याकडे जो महत्त्वाचा भाग होता की जी यादी अपलोड केली होती तर ती साधारणतः 18,068 इतक्या खात्यांची यादी होती. त्यामध्ये काही खाते जे आहेत ते स्क्रुटिनीमध्ये असतील किंवा तपासले जातात की इन्कम टॅक्स भरणारे किती आहेत किंवा त्यामध्ये काही इनएलिजिबल असू शकतात आणि त्याच्यानुसार जी सध्या प्राप्त झालेली आणि पात्र झालेली यादी आहे ती 10,525 इतकं आपल्याला पात्र झाले होते. त्यापैकी आपलं आधार प्रमाणीकरण आता जसं सांगितलं की eKYC जे आहे ते 8,612 शेतकरी यांचं झालेलं आहे. आणि आपण आधार प्रमाणीकरण योग्य पद्धतीनं होण्यासाठी सर्व आपल्याकडचे आपले सरकार सेवा केंद्र असतील, कॉमन सर्व्हिस सेंटर असतील, महाई सेवा केंद्र असतील यांना आपण सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने ॲग्रिस्टॅक जो आता नवीन महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे त्यामध्ये त्याला ॲग्रिस्टॅक ID मिळते तर तो असणं आवश्यक आहे. तो देखील आपण मागच्या काही महिन्यापासून त्याच्यावर काम करतोय आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे जी परिस्थिती आहे त्या तक्रारी आहेत त्या देखील कमी आलेल्या आहेत आणि परिस्थिती आपल्याकडची कर्ज वाटपाची चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे की कुठेही शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, कुठेही त्यांना ही कर्जमुक्ती मिळताना कुठेही जास्त जास्त चक्रा मारावा लागू नये आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हे आव्हान असेल की कोणालाही जर तक्रार असेल तर तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती अशा तक्रार समिती गठीत केलेल्या आहेत. काही ठिकाणी जसा त्यांना काही ग्रीवान्स असेल, त्यांना काही अडचण आली असेल, काही निधी मिळण्यामध्ये कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यामध्ये अडचण असेल तर तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा किंवा जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज करावा. आपण पूर्ण प्रकरणाची तपासणी करून शहानिशा करून टेक्निकल असेल किंवा बाकी काही अडचण असेल ती सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. तर या योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला जे दिलेलं उद्दिष्ट आहे, जे पात्र लाभार्थी आहेत ते सर्व आपण याच्यामध्ये कव्हर करू.